नमस्कार. आपण आहोत घुगुस शहरामध्ये आणि आत्ता निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि काही तांत्रिक अडचणींमुळे असेल किंवा जे संविधानिक अडचणींमुळे काही ठिकाणी ज्या निवडणुका आहेत त्या थांबल्या होत्या. मात्र घुगुस शहर देखील त्यामध्ये होतं. इथली जी नगर परिषद आहे हिची निवडणूक जी होती ती थांबली होती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जो निकाल आहे तो 21 तारखेला लागणार आहे. तत्पूर्वी 20 तारखेला इथे मतदानाचा तो दिवस आहे. खरं तर आजपासनं प्रचाराला सुरुवात झालेल्या प्रचाराचा वेग देखील वाढलेला आहे. आपल्यासोबत पूजा मॅडम आहेत. खरं तर भारतीय जनता पक्षाच्या त्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आहेत. आपण त्यांच्याकडनं खरं तर या विशेष मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहोत नेमकी परिस्थिती काय आहे, इथल्या लोकांच्या समस्या काय आहेत आणि त्या कशा सोडवणार आहेत. ताई नमस्कार. इथे कुठल्या जनसामान्यांच्या समस्या आहेत किंवा आपण गेल्या आता नगराध्यक्षपदाचे आपण उमेदवार आहात आणि आपण प्रचाराच्या दरम्यान फिरत देखील असाल, कुठल्या मूळच्या समस्या इथल्या नागरिकांच्या आहेत जे आपल्या पुढे नागरिक किंवा इथले मतदार सांगतायत आणि ते आपण सोडवणार आहात? इथले मोठे समस्या आहे रेल्वे ब्रिज आहे. तर रेल्वे ब्रिजचं काम सुरू होऊन खूप वर्ष झाले. आता आखरीचा टप्पा आहे जे आता संपणार आहे. आणि बाकी एक आहे जे आरोग्यविषयक आहे, जे ग्रामीण रुग्णालय आहे ते पण कंप्लीट झालेलंच आहे. फक्त हे आपले म्हणजे आचारसंहितामुळे ते थांबलेलं आहे. आणि बाकीचे जे स्ट्रीट लाईट हाय मास्ट आहे ते तर आम्ही लावूनच दिले आहे. आणि आता आमचे किशोरभाऊ जोरगेवार यांच्या नेतृत्वात 94 कोटीचा फंड पेयजलासाठी म्हणजे मंजुरी झाली आहे. ते पण आता आम्ही सुरू करणार आहोत ह्या इलेक्शननंतर. मग छोटे मोठे कामं राहतील जसं की अंडरग्राऊंड नाल्या आणि सीपेज हे ते वगैरे बाकी मोठे मोठे कामं तर आम्ही गावात केले आहे. पण आता ते छोटे मोठे जे कामं आहे जे लोकांचे आहे ते आम्ही करणार आहोत. आणि जे पोल्युशनचा मुद्दा आहे, पोल्युशनसाठी आम्ही जे प्लांट्स वगैरे आहे ते औद्योगिक शहर असल्यामुळे तर तिथे आम्ही जाऊन त्यांना सांगू का बा तुम्ही कसे कमी करू शकता, तुम्ही त्यावर काय करू शकता, टायमर सेट किंवा ते डस्टर बूस्ट पोल्युशनचे जे काही नियंत्रण आहे आम्ही त्यांच्याकडून म्हणजे त्याचं जे आहे घेऊन त्याच्यावर आम्ही काम करू. आणि नंतर जे आहे रोडचे सगळे बाजूला आम्ही प्लांटेशन वगैरे करू. आणि नेहमी वारंवार पाण्याचा छिडकाव असे एक असं मशीन आहे जे आम्ही बघितलं होतं की ते रोडवरचे पूर्ण डस्ट काढून गावाबाहेर जाऊन सोडतात. तशी एक मशीन आणायचा पूर्ण प्रयत्न करतो आणि करूच. कारण मी बाहेर गावात पाहिलं होतं मोठ्या शहरामध्ये की जे रोडवरचे आहे जाता फिरता नाही का ते ब्रशनं म्हणजे आत घेऊन घेते आणि गावाबाहेर जाऊन सोडते. तर नक्कीच इथे पर्यावरण आणि प्रदूषणाचा खूप मोठा विषय आम्हा सगळ्यांना दिसतो. लोकराज्य TV चॅनल गेल्या अनेक दिवसापासून देखील घुगुसचा इथल्या नागरिकांचा आढावा घेत आहे. आता प्रचारादरम्यान देखील इथल्या मतदारांनी किंवा नागरिकांच्या प्रभागामध्ये जाऊन ती प्रश्न जाणून घेते आणि आपल्यासारख्या नेत्यांकडनं त्या प्रश्नांची उकल काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. खरं तर प्रदूषणाचा प्रश्न मुळात खूप आहे. मात्र इथला रोजगाराचा प्रश्न पुढे खूप येतो आहे. कारण इथे सिमेंट फॅक्टरी असेल किंवा WCL असेल, अन्य औद्योगिक काही फॅक्टरी असतील, अशा याच्यामध्ये इथल्या स्थानिकांना रोजगार आहे की नाही, इथल्या महिलांना जे सक्षमीकरण आहे, इथल्या महिलांना सुद्धा रोजगार मिळत नसल्याचे देखील खूप आंदोलन आम्ही ऐकलेले आहेत. मग आता यासाठी काही आपल्याकडनं जाहीरनाम्यात किंवा आपण या निवडणुकीच्या निमित्ताने नागरिकांना सांगू शकाल? जी इथे औद्योगिक शहर असून नाही का महिलांना काही म्हणजे इथे प्राधान्य नाही आहे याचा आमच्याकडे आहे. कारण ते लोक रडत आमच्याकडे येतात. आम्ही एवढे वर्ष खरंच काही करू नाही शकलो आणि तिथे महिलांचं नाही. आणि मी आता सुरजागड इथे बघितलं आहे का महिला मोठे वाल्व चालवून राहिले. हे आम्हाला पाहून खूप गर्व वाटला की महिला हेही कामं करू शकते. मग आमच्या प्लांटमध्ये का बरं नाही करू शकत. आता माझा प्रयत्न राहील का आमच्या महिलांना पण प्राधान्य तिथे भेटावं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे गृहउद्योग आणि त्यांच्या सक्षमीकरणसाठी जे राहणार, जे घरी बसून जे बाहेर नाही निघू शकत, जे घरी बसून ते लोक त्यांना प्रशिक्षण आम्ही उपलब्ध करून देऊ.
आणि प्रशिक्षण नंतर त्यांनी कसे करावं, त्यांनी मार्केटिंग कसे करावं याचं पूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांच्या स्वयंरोजगारासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. आम्ही खरं उभे राहणार त्यांचे मागे. निजी जो पीने की पानी की समस्या है, यहाँ पीने का पानी ठीक से नहीं मिलता है, ऐसे भी कुछ लोगों ने, या हम जब मुलाकात लेते हैं तो उनसे ऐसी कुछ चीज़ें आई है. तो खास खास ऐसी कुछ चीज़ कौन सी बात है जो आप चुन के आने के बाद करना चाहेंगी, या फिर जिस तरीके से ये माहौल चल रहा है अभी, धीरे धीरे जो है चुनाव का प्रचार का जो है दिन ब दिन बढ़ता जाएगा, 20 तारीख को चुनाव है, तो ऐसी कौन सी चीज़ें हैं जो ज़रूरतमंद है लोगों को, फिर रहने का घर हो या फिर पीने का पानी हो, फिर प्रदूषण की भी समस्या तो आपने बताई है, ऐसी कोई चीज़ है जो आप चुन के बाद आने के बाद तुरंत सबसे पहले क्या करना चाहेंगी, जो आप घुघुस वासियों को क्या बताना चाहेंगे? आपने पीने के जल की बात की है, उसका आंसर मैंने बताया है कि 94 कोटि का हो गया. और रही रहवासी की जगह, यहाँ पे जो काफ़ी सालों से लोग रह रहे थे छोटे छोटे झोपड़ियों में, खुद के झोपड़ियों में, तो उनका नीचे नहीं था, वो नजूली ज़मीन था. उसके ऊपर अभी हमारे भाऊ ने मतलब पट्टे दिलवाए हैं और उसके ऊपर घरकुल लाने का हम पूरा प्रयत्न करेंगे. प्रयत्न नहीं, वो हो भी चुका है, लेकिन हम लोग ना पूरा उन तक पहुंचाएंगे. जैसे पट्टे हो जाएंगे उनके, सभी लोगों के जैसे हो जाएंगे, तो हम पट्टे दिलवाकर और उनके बाद उस पर योजना, जो घरकुल योजनाएं होती है, वो योजनाओं को हम लोग लाकर और उनका पूरा मदद करेंगे. और उसके बाद बाकी छोटे मोटे काम हैं, बाकी तो बच्चे ही नहीं है. हमारा गवर्नमेंट हॉस्पिटल तो शुरू ही हो जा रहा है, स्ट्रीट लाइट, समृद्धि महामार्ग भी यहाँ से शुरू हो गया है, जिससे हम लोगों को बहुत राहत मिली है. और जैसे ही आप अपनी सत्ता का अपने हाथ में अगर सत्ता आती है, तो सबसे पहले ऐसी कौन सी एक दो चीज़ें हैं जो आप पहले से करना चाहेंगे? दूसरी बात, और यहाँ के मतदाताओं को क्या आप बताना चाहेंगे आखिरी में? सबसे पहले तो मैं महामानव बाबा साहेब डॉक्टर अंबेडकर को कोटि कोटि धन्यवाद देती हूँ कि जिनके वजह से हम लोग आज इस पद के काबिल हैं, क्योंकि उनके बिना हम लोग आज इस पद पे नहीं होते. उसके बाद मैं महिला बनकर इस यहाँ पे अधिकृत उम्मीदवार के रूप में आई हूँ, तो मैं हमेशा ही महिलाओं के लिए सक्षमीकरण और सबलीकरण पे काम करूँगी. और जो उनके उधर निर्वाह पे जो रहेंगे, बाकी हर विषय पे मैं उनके न्याय के लिए लड़ते रहूँगी. और मेरे यहाँ के घुघुस के मतदाताओं से यही निवेदन है कि घुघुस में 11 प्रभाग है, 11 प्रभागों में हमारे 21 उम्मीदवार के साथ मैं एक नगर अध्यक्ष के रूप में खड़ी हूँ. तो हमारे 21 उम्मीदवार और एक मैं अध्यक्ष के रूप में, मुझे सभी को भरपूर मतदान, स्नेह रूपी मतदान करके हमें भरपूर मतों से विजयी करें. नक्कीच ह्या होत्या दुर्गम मॅडम, भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार. आणि खरं तर अनेक प्रश्नांना वाचा फोडत असताना मग त्यांचे मूलभूत अधिकार असतील, पिण्याचं पाणी असेल, प्रदूषणाच्या समस्या असतील, महत्त्वाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल, किंवा रेल्वे पुलियाच्या दृष्टिकोनातून असेल, किंवा प्रदूषणाच्या हेतून असेल, किंवा महिला सक्षमीकरण आहे, त्या हेतूने सगळ्या प्रश्नांची जवळपास त्यांनी काम करण्याची तयारी मात्र दर्शवलेली आहे. लोकराज्य TV न्यूज चॅनल या संपूर्ण निवडणुकीदरम्यान, या प्रचारादरम्यान प्रत्येक प्रभागात जाते, प्रभागातल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. खरं तर इथल्या मूळ समस्या काय, पिण्याच्या असतील, आरोग्याच्या असतील, दाखल्यांच्या असतील, अशा घरांच्या असतील, घरकुलांच्या असतील, स्वच्छतेच्या संदर्भानं असेल, अशा अनेक विविध समस्या, त्या समस्या जाणून घेत अशा नेत्यांपुढे त्या समस्याचं निराकरण व्हावं आणि त्यांच्यामार्फत प्रशासनापर्यंत लोकराज्य TVच्या माध्यमातून इथल्या समस्याची जाण आम्ही महाराष्ट्र सरकारला किंवा भारत सरकारला करून देतो. आणि या माध्यमातून या शहराचा कुठेतरी विकास व्हावा, शहराच्या समस्या शासनापर्यंत जाव्या आणि त्यांचं माध्यम आणि कर्तृत्ववान म्हणून आम्ही इथल्या नेत्यांकडे आम्ही जात असतो, त्यांची मुलाखत देखील घेत असतो. हा सगळा प्रचाराच्या दरम्यान आम्ही असणार आहोत. कोणाच्या समस्या असतील तर त्यांनी नक्की संपर्क साधायचा असं आम्ही या संपूर्ण प्रचारादरम्यान त्यांच्या प्रत्येक समस्यांचं निराकरण काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि घुघुस नगर परिषदेचा हा जो निवडणुकीचा सार्वत्रिक निवडणुका 2025चा जो हा बिगुल आहे, हा बिगुल शेवटच्या टप्प्यापर्यंत लोकराज्य TVची करडी नजर असणार आहे.